न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील नवनिर्मित भव्य दिव्य मंदिरात सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। या सोहळ्यानिमित्त नवीन नाशिक परिसरात मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांच्या वतीने 11,000 लाडूंचे वितरण करण्यात आले। श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना विधी संपन्न होताच परिसरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तर मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी त्रिमूर्ती चौकात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते। एकही नारा एकही नाम, जय श्रीराम जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय आणि भारत माता की जयच्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता। लोकभावना आणि राममय वातावरण निर्मितीच्या अनुषंगाने श्रीरामाचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा सर्वांसाठी आणखी गोड व्हावा या हेतूने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने दातीर यांनी 11,000 लाडू वाटण्याचे नियोजन केले होते। यावेळी माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, मनसे कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष योगेश शेवरी, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, मनीषा दातीर, निर्मला पवार, अरुणा पाटील, आरती खिराडकर, मनविसे उपाध्यक्ष संदीप भवर, शशिकांत चौधरी, जिल्हाध्यक्ष महेश लासुरे, मनोज गोवर्धने, शहराध्यक्ष ललित वाघ, शहर संघटक अक्षय कोंबडे, विभाग अध्यक्ष मेघराज नवले, नितीन धाणा पुणे, मनोज सावंत, शुभम थोरात, मनोज घोडके, अनंत सांगळे, विजय अहिरे, विनायक पगारे, अक्षय खांडरे, प्रतीक पाटील, नंदा कातोरे, साक्षी पवार, ऋतू अहिरे, मयुरी पाटील, वैभवी सोनवणे आदी उपस्थित होते। दिवस आहे, अभिनव दिवस आहे। याकरता अयोध्येमध्ये श्रीरामचंद्र प्रभू भगवंतांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे, राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि त्या जी अयोध्येची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये सर्व चौकामध्ये राम भगवंतांच्या पूजेची व्यवस्था केलेली आहे। तीच व्यवस्था आज दिलीप भाऊ दातीर, सलीम मामा, आमचे सर्व पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। सर्व नाशिकर नागरिकांना श्रीरामचंद्र प्रभू भगवान हे त्यांचं जीवन आनंदी, सुखमय, मंगलमय ठेवो अशी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो। पुनच एकदा तुम्ही सर्व नागरिकांनी आजचा दिवस हा मोठा वैभवशाली दिवस आहे, त्या दिवसाचे आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे। श्रीराम प्रभू चंद्र भगवंतांच्या इथे, रामप्रभू भगवंतांच्या इथे मंदिरात, काळाराम मंदिरात जायला पाहिजे। सकाळी आपली 9 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाआरती तिथे घेण्यात आली। सर्व आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हजर होते। आदरणीय राजसाहेबांच्या संकल्पनेमध्ये आजचा 22 जानेवारी हा दिवस मोठ्या उत्साहाने बनवला गेला पाहिजे। जसा अयोध्येत बनवला जातो तसं नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा उत्सव मोठ्या प्रमाणात बनवलेला आहे। सर्वांना प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने
प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने 51,000 लाडू आम्ही शहरामध्ये वाटले आणि ठिकठिकाणी ज्याच्या त्याच्या आता दिलीप भाऊ यांच्या इथे 11,000 लाडू वाटले, मी माझ्या इथे 11,000 लाडू वाटले. असं सर्वांनी लाडू वाटत आता आम्ही आरत्या करत चाललेलो आहे. सर्वांना श्रीराम, जय श्रीराम. भगवान की. तसेच या लाडू प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतलाय. न्यूज इंडिया मराठीसाठी अश्विनी पुरी, नाशिक.